भावानं तुमच्या 30 सेकंद जर वेळ असला ना बघ त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जावा. लोक काय करतात काश्मीरला फिरायला येतात हे करतात, पण आपलं मराठी माणूस आहे ना युद्ध जगाला येतं. म्हणजे आपलं मराठी माणूस असं कुठल्या पण तुम्ही कानाकोपऱ्यात जावा काय तुम्हाला मराठी माणूस भेटणार. आणि गलाई व्यवसायात समजा जास्त येणार होणाऱ्यातलं आपलं महाराष्ट्र. त्यात आपण आलोय आपल्या येदगावच्या राहुल भैयापाशी. तर पहिल्यांदा राहुल भैयापाशी जाऊया आणि तिथलं म्हणजे इथं काय काय सामान्य असतं. तर स्टार्टिंग इन्व्हर्टर पासून होत्या तर सांगू शकता तुम्ही. हे मशीन सोनं टेस्टिंग करायचं. आता ही सॅम्पल आहे, जे आता ही मशीन आम्ही सोन्याची सॅम्पल चेक करतोय. आता लावतो सॅम्पल अशी लावली लेझरला बरोबर आहे. काय -4 डिग्री सेल्सिअस आहे आता सध्या. तर भावानं इथं कळते बघा आपल्याला इथे काय होणार आहे. पूर्णपणे आपल्याला डिटेल येणार बहुतेक इथे. तर प्रोसेसिंग चालू आहे. सध्या दरम्यान -10 मध्ये टेम्परेचर आहे. आपणच एवढं फिरायला नंतर आपण किती थंडी आहे म्हणतो. आणि 8 ते 9 किती वर्ष झालं तुम्ही इथं? 6 वर्ष झाली. 6 वर्ष एवढं थंडीत काढणं म्हणजे कुठं एवढा बर्फ असतोय त्याच्या ह्याच्यात हे असतं म्हणजे विचार करा. आणि टन चालाय हो का 71-16. तर इथं नाही समजा झाल्यानंतर प्रोसेसिंग होणार. शेट आलं बघा, शेट आलं, पण शेटच्या मागचं पण इथं किती संघर्ष असते तुम्हाला माहितीच असणार. त्यांचा हात बघा आता, तुमचा हात दावा. हे ऍसिडचा समजा हात आहे पूर्णपणे बघा कसं झाले आता. आणि ही बघा गावात आल्यानंतर तुम्ही काय म्हणता, शेट आलं शेट. शेटनं जरा नाही बोललं नाही तर म्हणणार दुकानदारी करतो एवढा मोठा झाला. पण त्यांना मागचं संघर्ष माहित नसतं की माग काय करायचं असतं. आपण आहे मध्ये वीज दादा आपलं संघर्ष सांगा आपलं किती असते इथं. माणसांनी काय वाटतं की आपण दुकानदारीला आलोय म्हणून शेट झालोय. नाही संघर्ष आहेच की. काम करायचं आहे, ऍसिड मध्ये काम करायचं आहे, कोळशात काम करायचं आहे आणि घरच्यांपासून लांब राहायचं नाही एवढं. आपण आता मी कुठं आहे एअरटेन्स मध्ये ना. हा एअरटेन्स येदगावकरांचं आपलं. आणि येदगावकरांचं एक मी वैशिष्ट्य टाकलं की मोहिते कोणाला कमी पडत नाही.